श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केला जी आम्हासी, गुरुपीठ आद्यंत. त्रैमूर्ती होऊनी आपण, तीर्थे करावी किंकारण, विशेष असे काय कोकर्ण, मनोनी गेले तया स्थान. तीर्थे असती अपरंपारी, समस्त सांडुनी प्रीती करी, कैसा पावला दत्तात्री, अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ. ऐक शिष्या शिखामणी, तुवा पुशिले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतःकरणी, सांगेन चरित्र श्री गुरूंचे. विस्तारोनी आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी, मनोनी लागला चरणांसी, नामधारक प्रीतिकारे. ऐकोनी नामधारकाचे वचन, संतोषले सिद्धाचे मन, सांगतसे विस्तारोन, गुरुचरित्र परियेसा. तुझ करिता आम्हासी, लाभ झाला असे मानसी, गुरुचरित्र सांगा वयासी, उत्कंठा मानसी होयते. म्हणे त्रैमूर्ती अवतारोन, तीर्थे हिंडे केवी आपण, विशेष पावला गोकर्ण, मनोनी पुससी आम्हा ते. दत्तात्रेय आन, तीर्थे हिंडे तयाचे कारण, भक्तजना हितार्थ, दीक्षेस्तव जान, उपदेश करावया. विशेष तीर्थ आपुले स्थान, गोकर्णी शंकर असे जान, याच कारणे निर्गुण, त्रैमूर्ती वसती तया ठाया. गोकर्णीचे महात्म्य, सांगतसे अनुपम्य, एकचित्त करुणी नेम, ऐक शिष्या नामधारका. त्या तीर्थाचे आदि अंती, सांगेन तुम्हा विस्तृती, जे पूर्वीवर लाधले असती, अपूर्व असे ऐकता. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका, आख्यान त्याचे ऐका, लंबोदरे प्रतिष्ठले ते. शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थ महिमा वानिसी, विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी, विस्तारोनी सांग मज. ऐसे शिष्य विनवित, ऐकोनी बहुत संतोषत, निरोपित आद्यंत, महाबळेश्वर चरित्र. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या, नाम तियेचे कैकया, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळ. नित्य करी शिवपूजन, पूजे विन न घेन अन्न, ऐसे करिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणोनी, मूर्तिका लिंगी करुनी, पूजी अति संतोषोनी, भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अति क्रूर, नाम तया दशशीर, आला तेथे वेगवत्तर, मातृदर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करिसी, माता सांगे विस्तारेसी, लिंग पूजिले मूर्तिकेचे. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी, मूर्तिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपुले म्हणतसे. मागुती म्हणे तियेसी, पूजिता फळ काय यासी, कैकया सांगे पुत्रासी, कैलासपद पाविजे. रावण म्हणे मातेसी, कैलास आणुनी तुझपासी, देईन हे निश्चयेसी, सायास कावो करितेसी. ऐसे बोले तो रावण, माते सव करिपन, आणि न त्वरित उमा रमन, कैलासा सहित लंकेसी. पूजा करी ओ स्वस्थ चित्तेसी, मूर्तिका लिंग का करिसी, मनोनी निघाला तत्वरेसी, मनोवेगे निशाचर. पावला त्वरे शिवपुत्रासी, शुभ्ररम्य पर्वतासी, धरोनी हालवी क्रोधेसी, 20 बाहू भुजाबळे. आंदोळले कैलास भुवन, उपटितसे तो रावण, दाही शिरे टेकून,
उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावून पर्वतासी, कर टेकुनी मांडिसी, उचलिता झाला प्राणेसी, सप्तपाताळ आंदोळले. फना चुकवी शेष आपण, कूर्म भ्याला कांपोन, भयचकित देवगण, अमरपुर कापतसे. कंप झाला स्वर्ग भुवन, सत्यलोक विष्णू भुवन, एरू पडतसे गडबडोन, म्हणती प्रळय मांडला. कैलासपुरीचे देवगण, भयभीत झाले कंपायमान, भयाभीत गिरिजा आप, होऊन गेली शिवापासी. पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आंदोळतसे सभेसी, पडे पाहत निर्धारे. नगरात झाला आकांत, बसले ती तुम्ही स्वस्थ, करा प्रतिकार त्वरित, म्हणून चरणा लागली. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी, रावण माझा भक्त परियेसी, खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी, विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्ष शूलपानी, समस्त देवगणाते. ऐकोनी उमेची विनंती, शंकिरे चेपला अमहस्ती, दाही शिरे भुजांसहिती, दडपलासे गिरिजा तळी. चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत, शरणांगता रक्ष म्हणोनी. त्राही त्राही पिनाक पानी, जगद्रक्ष काशी शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैचे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकोनी त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती, काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथुनी लंकेश्वर, स्तोत्र करीतसे अपार, स्वशिरे छेदोनी परिकरे, तंतू लाविले निज अंत्रे. वेद सहस्त्र एक वचनी, वर्णक्रमादी विस्तारोनी, सामवेद अतिगायनी, समस्त रागे गातसे. गणरस स्वरयुक्त, गायन करी लंकानाथ, तयांची नामे विख्यात, सांगेन ऐका एक चित्ते. आठही गण प्रख्यात, उच्चारितसे लंकानाथ, मगन ब्राह्मण प्रख्यात, नगन क्षत्री विशेष. भगन वैश्य ध्यानेसी, तगन शूद्र वर्णेसी, जगन दैत्य परियेसी, रगन प्रत्यक्ष च्युत्य गुणे. सगन तुरुंग रूपेसी, यगन शुद्ध परियेसी, विस्तारित गायनेसी, लंकापती रावण. गायन करीत नवर रेसी, नावे सांगेन परियेसी, शांत भयानक अद्भुतेसी, शृंगार हास्य करुण रसे. रौद्रवीर भीभत्तेसी, गायन करी अति उल्हासी, वेणू वाजवी स्वप्त स्वरेसी, ध्यानपूर्वक विधीने. जंबूद्वीप वास जासी, षडज्वर नाम परियेसी, कंठीहुनी उपज जासी, मयूरस्वर आलापित. उत्तम वंशी उपज जासी, गिवार्र कुळ ब्रह्मवंशी, पद्मपत्र वर्ण परियेसी, वनी देवता शृंगार रसे. द्वितीय स्वर वृषभासी, जन्म प्लक्ष द्विपासी, उपज हृदय स्थानेसी, चाशस्वर अलापित. प्रख्यात जन्म क्षत्रवंशी, विराजवर्ण यम देवतेसी, क्रीडा अद्भुत रस ऐसी, वीणा वाजवी रावण. तृतीय स्वर गंधारेसी, गायन करी रावण परियेसी, कुशद्वीप वास जासी, नासिक स्थान अवधारा. अजस्वर आलापत्यासी, गिर्वाण कुल वैश्यवंशी, सुवर्णवर्ण कांतिसी, चंद्रदेवता अद्भुत रसे. मध्यम स्वर चातुर्थक, क्रौचद्वीप वास ऐक, उरस्थान उक्त उच्चारी मुखे, क्रौच स्वरे अलापित. गिर्वाण कुळ ब्रह्मवंश, कुंदवर्ण रूप सूरस,
ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मी देवता करुणारस. शाल्मली द्वीप भूमीसी, जन्म पंचम स्वरासी. कंठी उपजोनी नादासी, कोकिळा स्वरे गातसे. ध्यान करी तया स्वरासी, उपच झाला पितृवंशी. कृष्णवर्ण रूप त्यासी, गणनाथ देव हास्यरसे. श्वेतद्वीप जन्मख्यात्य, स्वर असे नाम दैवत. ललाट स्थान नाद व्यक्त, दुर्धर स्वरे आलापी देखा. ऐसा दैवत स्वरासी, बिभस्तरस अति उल्हासी. गाय रावण परियेसी, ईश्वरा प्रति भक्तीने. पुष्कर द्वीप उपजे त्यासी, निषाद स्वर नाम परियेसी. उत्पत्ती तालव्य संधीसी, हस्तीस्वरे गातसे. असुरवंश वैश्य कुळी, कल्पशुद्ध वर्ण पाटली. तुंबर मुनी देवता जवळी, सूर्य देवता अवधारी. भयानक रस देखा, चर्चे व्याकुळ असे निका. येणे परी सप्त स्वरिका, गायन करी लंकानाथ. राग सहित रागिनीसी, गायन करी सामवेदासी. श्रीरागादी वसंतासी, आलाप करी दशशिरी. भैरवादी पंचमरागी, नटनारायण मेघरागी. गायन करी अभ्यास योगी, लंकानाथ शिवाप्रती. गवडी कोल्हाळ आंधळी, द्राविड रागी कौशिक माळी. देव गांधार आनंद लिळी, गायन करी लंकानाथ. धनाश्रया वराडिसी, रामकली मंजिरेसी. गौडकी दक्षासी हारिसी, गायन करी लंकेश्वर. भैरवी गुर्जरी सहित, वेळावली राग ललित. कर्नाटकी हंसयुक्त, गायन करी दशशीर. त्राटकी मोटकी देखा, टंकाक्षी सुधा नाटका. सैधवा माळा की ऐका, गायन करी लंकानाथ. बंगाली राग सोरटिसी, कामबोध मधुमाविसी. देवा क्रिया भूपाळीसी, गायन करी दशानन. रागवल्लभ माधुरीसी, रावेरी राग हर्षी. विहंगदात्री चंडिसी, वसबीजादी रागाने. शीर कापुनी आपुले देखा, यंत्र केले करमळिका. शिरा काढून तंतुका, रावणेश्वर गातसे. समयी आलापन, करी दशाशीर आपन. प्रातःकाळी करी गायन, अष्टराग परियेसा. मध्यम राग वेळोवेळी, दशांक भैरव करी भूपाळी. मल्हार धनाश्री बंगाली, प्रातःकाळी गातसे. बराडी ललिता गुर्जरासी, गौडक्री अहिरी कौशिकेसी. मध्यान समयी गायनासी, रावण करी परियेसा. कुरंजी तोडी मालश्रियेसी, दशांक पंचम परियेसी. अपराह्य वेळ अतिहर्षी, ईश्वरा प्रति गातसे. चारी प्रकार गौडीयेसी, रामकली श्री रागासी. देवकी पट मंजिरेसी, वसंतु रागे ऋतुकाळी. ऐसे 36 रागेसी, गायन करी साम वेदासी. निर्वाण रूप भक्तीसी, चंद्रमौळी संभाचिये. रावणाचे भक्तीसी, प्रसन्न ईश्वर त्वरितेसी. निज रूप अतिहर्षी, उभा राहिला सन्मुख. पंचवक्र त्रिनेत्रीसी, उभा राहुनी संतोषी. काय इच्छा तुझे मानसी, मागभर म्हणतसे. मने रावण शिवासी, काय मागावे तुझपासी. लक्ष्मी माझे घरची दासी, 8 निधी माझे घरी. चतुरानन माझ्या जाशी, 33 कोटी देव हर्षी. सेवा करीती अहिर्निशी, सूर्य चंद्र वरुण वायू. अग्निसारिखा सेवा करी, वस्त्रे धूत अति कुसरी. यम माझा आज्ञाधारी, निरोपा वेगळा न मारी कवना.
इंद्राजिता सारिखा पुत्र, कुंभकर्णा ऐसा भात्र, स्थान समुद्रा माझी पवित्र, कामधेनु माझे घरी, सहस्त्र कोटी आयुष्य मज, हे सांगणे न लगे तुझ, आलो असे जे काज, कैलास नेईन लंकेसी, व्रत असे जनिनिसी, नित्य पूजन तुम्हासी, मनोरथ पुरवावे भक्तिसी, कृपा सिंधू दातारा, ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असे पूजेसी, काय करीसी कैलासासी, आत्मलिंग तुझे देतो आता, जे जे मनीची वासना, पुरेल त्वरित ऐक जाना, लिंग असे प्राण आपना, म्हणून दिधले रावणासी, पूजा करी वेळ तिन्ही, अष्टोत्तर शत जप करोनी, रुद्राभिषेके अभिषेकोरुनी, पूजा करावी एक चित्ते, वर्षे 3 जे पूजिती, तेची माझे स्वरूप ओती, जे जे मनी इच्छिती, ते ते पावती अवधारा, हे लिंग असे जयापासी, मृत्यू नाही गा परियेसी, दर्शन मात्रे महादोषी, उद्धरतील अवधारा, ठेवू नको भूमीवरी, जोवरी पावे तुझे नगरी, वर्षे 3 पूजा करी, तुची ईश्वर होशील, वरलाधोनी लंकेश्वर, निरोप देत कर्पूर गौर, करुनी साष्टांग नमस्कार, निघाला त्वरित लंकेसी, इतका होता अवसर, नारद होता ऋषीश्वर, निघून गेला वेगे सत्वर, अमरपुरा इंद्र भुवना, नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते बैसलासी, अमरत्व दिधले रावणासी, लक्ष्मी गेली आजी तुमची, चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग देत कर्पूर गौर, आणि कधी धला असे वर, तुची ईश्वर होशील, वर्षे 3 पूजिलियासी, तुची माझे स्वरूप होसी, तुझे नगर कैलासी, मृत्यू नाही कदा तुझ, ऐसावर लाधोनी, गेला रावण संतोषोनी, 33 कोटी देव कोठोनी, सुटती आता तुम्हासी, जावे त्वरित तुम्ही आता, सेवा करावी लंकानाथ, उर्वशी रंभा मेनका, त्वरिता भेटीसी न्याव्या रावणाचे, ऐसे वचन ऐकोनी, इंद्र भयभीत मनी, नारदा विनवी कर जोडोनी, काय करावे म्हणतसे, नारद म्हणे इंद्रासी, उपाय काय त्वरितेसी, जावे तुम्ही ब्रह्मयासी, तयासी उपाय करील, इंद्र नारदा समवेत, गेले ब्रह्मलोका त्वरित, विस्तारोनिया वृत्तांत, सांगे इंद्र ब्रह्मयासी, ब्रह्मा म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैवेत्वरी ऋषिहेशी, उपाय करील निर्धारे, मनोनी निघाले 3 जण, पावले त्वरित वैकुंठ भुवन, भेटला तत्काळ नारायण, सांगती वृत्तांत रावणाचा, विरिंची म्हणे विष्णुसी, प्रतिकार करावा वेगेसी, कारण असे तुम्हासी, राम अवतारी परियेसा, 33 कोटी देवांसी, घातले असे बंदिसी, याची कारणे तुम्हासी, करणे असे अवधारा, ईश्वराचे प्राणलिंग, घेऊन गेला राक्षस चांग, आता रावणा नाही भंग, तोची होईल ईश्वर, त्वरित उपाय करावा यासी, पुढे जड होईल तुम्हासी, निर्दाळावया राक्षसांसी, अवतरोनी तुम्हीच यावे, ऐसे विनवी चतुरानन, मग कोपोनी नारायण, कार्य नासेल म्हणून, निघाला झडकर कैलासा, विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा परियेसी, प्राणलिंग रावणासी, द्यावया कारण तुम्हा काय,
रावण क्रूर महादैत्य, सूरवर सकळ त्याचे भृत्य. कारागृही असती समस्त, केवी सुटती सांग आम्हा. ऐसे दुराचारी यासी, वर देता उल्हासी. देवत्व गेले त्याचे घरासी, घेईल स्वर्ग निर्धारे तो. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो तयाचे भक्तीसी. विसर पडला आम्हासी, संतोषो दिधले प्राणलिंग. आपले शिर छेदोनी देखा, विना केला स्वहस्तका. सप्तस्वर वेदाधिका, गायन केले संतोषी. जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परियेसी. भुली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझा. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसा वर देता. आम्हा सायास होय तत्वता, दैत्य उन्मत होता ती. देवद्विज लोकांसी, पीडा करीती बहुवशी. कारणे आम्हासी, अवतार धरणे घडते देखा. कधी दिले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या आता. ऐकताच शिववचन, उपाय करी नारायण. धाडिले चक्र सुदर्शन, सूर्या आड व्हावया. बोलावनी नारदासी, सांगतसे ऋषिकेशी. तुम्ही जावे त्वरितेसी, रावण जातो लंकेसी देखा. मार्गी जाऊनी तयासी, विलंब करावा परियेसी. जाऊन द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणतसे. चक्र झाले सूर्या आड, स्नान संध्या रावणा चाड. तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी. ऐकोनिया श्री विष्णूच्या बोला, नारद त्वरित निघून गेला. मनोवेगे पावला, जेथे होता लंकानाथ. नारदा ते पाठवुनी, विष्णू विचारी आपुल्या मनी. गणेशासी बोलवुनी, पाठवू विघ्ने विघ्नासी. बोलावुनी गणेशासी, सांगे विष्णू परियेसी. कैसा रावण तुझसी, सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती, त्याचे मनोरथ पुरती. तुझ जे का उपेक्षिती, विघ्ने बाधती तयांसी. तुझ नेनता रावण देखा, घेऊन गेला निधान ऐका. प्राणलिंगा अति विशेखा, नेले शिवा जवळुनी. आता त्वा करावे एक, रावणापाशी जाऊनी देख. कपट रूपे कुब्वजक, बाळवेश धरोनिया. वाटेसी होईल अस्तमान, रावण करील संध्या वंदन. नारद गेला याची कारण, विलंब करावया दैत्यासी. आज्ञा शिवाची रावणासी, न ठेवी लिंग भूमीसी. शौचाचमन समयासी, आपणा जवळी न ठेविजे. बाळवेशे तुवा जावे, शिष्य रूप करुणा भावे. सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती, लिंग देईल विश्वास रीती. लिंग तुवा ठेवावे तत्काळ क्षिती, लिंग राहील तेथेची. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णू परियेसी. संतोषोनी हर्षी भातुके मागे, तये वेळी. लाडू तिळव पंचखाद्य, इक्षु खोबरे दालिम आज्ञ. शर्करा घृत क्षीर सद्य, द्यावे त्वरित आपणासी. चणे भिजवून आपणासी, तांदूळ लाह्या साखर ऐसी. त्वरित भक्षण करावयासी, द्यावे स्वामी म्हणतसे. जे जे मागितले विघ्नेश्वरे, त्वरित दिदले षाडध्वरे. भक्षित निघाला वेग वक्रे, ब्रह्मचारी वेश धरुनी. गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्म्य गाढे. उभा ढाकला रावणा पुढे, कवन कोठुनी आलासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी. केले उत्कृष्ट तपासी,
तोषविले तया शिवा. नेने प्रसन्न होऊनी आम्हासी, लिंग दिधले परियेसी. आनिक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंका नाथा, दैव थोर तुझे आता. लिंग लाधलासी अद्भुता, जाणो आम्ही अद्यंत. दाखवी लिंग आम्हासी, खुने ओळखू परियेसी. लिंग रक्षण विस्तारेसी, सांगू आम्ही तुझ लागी. नारदाची या वचनासी, न करी विश्वास परियेसी. दाखवितसे दुरोनी लिंगासी, व्यक्त करोनी त्या समयी. नारद म्हणे लंकेशा, लिंग महिमेचा प्रकार ऐसा. सांगेन तुझ बहुसुरसा, बैसोनी ऐके स्वस्थ चित्ते. लिंग उपजले कवने दिवशी, पूर्वे जाणिले तयासी. एक चित्ते परियेसी, कथा असे अतिपूर्व. गिळूनी सकळ सौरभासी, मृग एक कळिग्नी समेसी. ब्रह्मांड खंड परियेसी, पडिला होता तो मृग. ब्रह्मा विष्णू महेश्वरासी, केले होते पारधियेसी. मृग मारिले परियेसी, पक्षिले मेद तये वेळी. तयासी होती 3 शृंगे, खाली असती 3 लिंगे. तिघी घेतली 3 भागे, प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा ऐक कानी, जे पूजिती वर्षे तिनी. तोची ईश्वर होती निर्गुणी, वेदमूर्ती तेची होय. लिंग असे जये स्थानी, तोची कैलास जान मनी. महत्व असे याच गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी. असे आनिक एक बर्वे, सांगेन ऐक एक भावे. रावण म्हणे आम्हा जाणे, असे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला महाबळी, नारद म्हणे तये वेळी. सूर्यास्त आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी. सहस्त्र वेद आचरसी, संध्याकाळी मार्ग क्रमिसी. वाटेस होईल तुझ निशी, संध्यालोप होईल. आम्ही जाऊ संध्या वदनासी, म्हणून नारद विनियसी. पुसोनिया रावणासी, गेला नदी तीरा. इतुकिया अवसरी, पातला गणेश ब्रह्मचारी. रावणा पुढे चाचरी, सविधा तोडी कौतुके. रावण चिंती मानसी, व्रतभंग होईल आपणासी. संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणतसे. ईश्वरे सांगितले आम्हासी, लिंग न ठेवावे भूमिसी. संध्या समयो झाली निशी, काय करू म्हणतसे. तव देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळ कापरी. हिंडतसे नदी तीरी, देखिला रावणे तये वेळी. मनी विचारी लंकानाथ, ब्रह्मचारी कुमार दिसत. न करी आमुचा विश्वासघात, लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्थ चित्तेसी, लिंग असेल तयापाशी. बाळक असे हे निश्चियेसी, म्हणून गेला तया जवळी. देखोनिया दशशिर, पळत असे लंबोदर. रावण झाला द्विजवर, अभय देऊनी गेला जवळी. रावण म्हणे तयासी, तू कवन बा सांग आम्हासी. माता पिता कवन तुझसी, कवन कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा, इतुके पुससी कवन्या कारणा. आमुच्या बापे तुझ्या ऋणा, काय द्यावे सांग मज. हा सोनिया लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा कर. सांग बाळका कवनाचा कुमर, भक्तिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमुचा पिता काय पुससी. जटाधारी भस्मांगासी, रुद्राक्षमाळा असती देखा. शंकर म्हणती तयाशी, भिक्षा मागणे अहिर्निशी. वृक्षारूढ उमा सरसी, जननी ते जगन्माता. इतुके आम्हासी पुसतोसी,
तुझ देखता भय मानसी, बहुत वाटे परियेसी, सोड हात जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी, तव पिता असे दरिद्री, भिक्षा मागे घरोघरी, सौख्य तुझ काही नसे. आमुचे नगर लंकापुर, रत्न खचित असे सुंदर, आम्हा सवे चाल सत्वर, देवपूजा करीत जाई. जे जे मागसी आम्हासी, सकळ देईन परियेसी, सुखे राहावे मजपाशी, म्हणे रावण तये वेळी. ब्रह्मचारी म्हणे त्यासी, लंकेस बहुत राक्षसी, आम्ही बाळक अरण्यवासी, खातील तेथे जातांची. न येऊ तुझ्या नगरासी, सोड जाऊ दे घरासी, क्षुधे पीडितो भूवासी. म्हणून इतके ऐकुनी लंकानाथ, त्या बाळका संबोधित, लिंगधरी ऐसे म्हणत, मी संध्या करीन तोवरी. बाळक विनवी तयासी, न धरी लिंग परियेसी, मी ब्रह्मचारी अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणतसे. तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, न घे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुझ लागी. नाना परी संबोधित, लिंग देत लंकानाथ, संध्या करावया आपण त्वरित, समुद्रतीरी बैसला. ब्रह्मचारी तयासी, उभा विनवतसे रावणासी, जड झालिया आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी. वेळ तीन परियेसी, बोलवीन आम्हासी, वेळ लागलिया परियेसी, आपण ठेवीन भूमीवरी. ऐसा निर्धार करोनी, उभा गणेश लिंग घेऊनी, समस्त देव विमानी, बैसोनी पाहती कौतुके. अर्घ्य समयी रावणासी, बोलवी गणेश परियेसी, जड झाले लिंग आम्हासी, सत्वर घे गा म्हणतसे. न्यासपूर्वक अर्घ्य घेत देखा, रावण करी अति विवेका, हाता दाखवी बाळका, येतो राहे म्हणूनी. आणि क्षणभर राहोनी, गणेश बोले वेळ दोनी, जड झाले म्हणूनी, शीघ्र यावे म्हणतसे. नये रावणा ध्यानस्थ, गणेश असे विचारित, समस्त देवांते साक्षी करीत, लिंग ठेवित भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोनी, लिंग ठेविले स्थापोनी, संतोष जाहला गगनी, पुष्पे वर्षिती सुरवर. अर्घ्य देऊनी लंकेश्वर, निघोनी आला सत्वर, लिंग देखिले भूमीवर, मनी विकळ जाहला. आवेशोनी रावण देखा, ठोसे मारी गणनायका, हास्य वदन रडे तो ऐका, भूमीवरी लोळतसे. म्हणे माझिया पितासी, सांगेन आता त्वरितेसी, का मारिले मज बाळकासी, म्हणून रडत निघाला देखा. मग रावण काय करी, लिंग धरोनिया दृढ करी, उचलू गेला नाना परी, भूमी सहित हाल तसे. कापे धरणी तये वेळी, रावण उचली महाबळी, न ये लिंग क्षीर आफळी, महाबळी राहिला. नाम पाविला याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढिता रावणे, गोकर्णाकार जाहले. ऐसे करिता लंकानाथ, मागुती गेला तपार्थ, ख्याती झाली गोकर्णात, समस्त देव तेथे आले. आणि कसे अपार महिमा, सांगतसे अनुपमा, स्कंद पुराण वर्णिले सीमा, प्रख्यात असे परियेसा. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक संतोषोन, पुनरुपी चरणा लागे जान, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीप्याख्याने सिद्धनामधारक संवादे
गोकर्ण महिमा वर्णन नाम षटोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.